आपले भारतीय सण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नसतात, तर ते ऋतूंचे सोहळे असतात. सेलिब्रेशन ऑफ द सीझन्स. 31च्या पार्ट्या करायला, इयर एंड सेलिब्रेट करायला जगभरातून माणसं गोव्यात येतात. पण गोवा आणि कोकणातली माणसं त्यांचा इयर एंड वसंत ऋतूत साजरा करतात. तो फुलांचा उत्सव असतो, ज्याला आम्ही शिमगा म्हणतो. केवळ धार्मिकता नाही, तर आध्यात्मिक ऊर्जेचा एक सांस्कृतिक सोहळा आहे. स्पिरिच्युअल फेस्टिवल ऑफ कोकण. डीजेच्या तालावर नाचणारी आपली संस्कृती नाही, तर देवाला पालखीत बसून ढोलाच्या तालावर नाचणारी घोडेमोडणी, निशाणकाठी, गोफन नृत्य, रणबाला, गोमू, खेळे, गड्यांचा उत्सव, चोरोत्सव, गिरोबाचा उत्सव, शेणीचा उत्सव आणि आगीचा रोंबाट. नॅचरल स्पिरिच्युअल एनर्जीचा हा उत्सव आहे. निसर्गाला देव मानणाऱ्या संस्कृतीचा हा सोहळा आहे. कोकणातल्या ह्या स्पिरिटचा, इथले राखणदार चाळे देवचारांच्या अद्भुत अलौकिक ताकदीचा एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे काही सोहळे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. मित्रांनो, होळीच्या आदल्या दिवशी कोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या सांगेली या गावामध्ये गिरोबाचा उत्सव सुरू होतो. इथली माणसं फणसाच्या रूपात स्वतःचा गिरोबा पुजतात. जंगलात राहणारी ही माणसं, ज्यांनी कितीतरी रेअर एंडेंजर आणि एंडेमिक ट्री स्पेसीस या देवरायांमध्ये राखून ठेवलंय आणि त्याच्यातच स्वतःचा देव शोधतात, ती माणसं दरवर्षी स्वतःच्या परिसरातलं परड्यातलं एक झाड, एक फणसाचं झाड, देवासाठी राखून ठेवलेलं झाड हे गिरोबासाठी दिलं जातं. कास्टिझम, जाती व्यवस्थेच्या पलीकडे गाव रहाटीतली 12 बलुतेदारांची एक कम्युनिटी हा उत्सव सेलिब्रेट करते. फणसाच्या झाडाचा गिरोबा आपल्या खांद्यावर घेऊन गावातली माणसं देवळाकडे येतात. होळीच्या दिवशी पहाटे गिरोबाची प्रतिष्ठापना करतात. या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये शिरवाळे आणि रस. शिरवाळे रस ही सुद्धा कोकणातली एक इकॉलॉजिकल रेसिपी आहे. इथल्याच इंडिजिनस लाल वालय तांदळाचे हे शिरवाळे ते गाळले जातात एका लाकडाच्या शेवग्यामध्ये, आणि ते शिरवाळे या नारळाचा रस, त्यात गूळ, वेलची टाकून तो एक जो स्वादिष्ट गोड रस बनतो, त्यात बुडवून खाल्ले जातात. आता उन्हाळा सुरू होतोय, तो रसयुक्त पदार्थ कोकणामध्ये इथून पुढे सुरू होणार आहेत आणि फळांचाही सीझन येणार आहे आणि डिहायड्रेशन जास्त होतं, इथे ह्युमिडिटी असते, त्यामुळे हा जो आहारातला बदल आहे तो या सणापासून आपल्याला बघायला मिळतो. गिरोबानंतरचे पुढचे शिमग्याचे 15 दिवस एक वातावरणात एक वेगळं चैतन्य आहे, एक वेगळी एनर्जी आहे, जी प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि इथून आमची रोमटांची प्रथा सुरू होते. प्रत्येक गावामध्ये खेळे असतात. मित्रांनो, नेरूर नावाचे एक गाव आहे आपल्या कुडाळच्या जवळ, जिथे मांड उत्सव होतो. तिथे हे कलाकारांचं गाव आहे. कलेश्वराचं देवस्थान इथे आहे आणि इथे तिथले सुतार जे आहेत नेरूरचे, अगदी सुबक अशा पद्धतीने ते मुखवटे तयार करतात. वाघाचे असतील, वेगवेगळ्या प्राण्यांचे. आणि हे ह्या गावामध्ये तुम्हाला ह्या अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक कलेचं एक वर्शिपिंग आपल्याला बघायला मिळतं. गोव्यामध्ये झरमे नावाचं गाव आहे. इथे आपल्याला स्पिरिट वर्शिपिंग बघायला मिळते चोरोत्सवातून. आणि आपला मित्र गीतेश गवस याच्या द लोकल बस या चॅनलवरती तुम्हाला त्या चोरोत्सवाचा व्हिडिओ बघायला मिळेल. अतिशय सुंदर पद्धतीने त्याने याची व्हिडिओग्राफी केली आहे. एक्सक्लुझिव्ह फुटेजेस आहेत आणि मला वाटतं ही आपली लोप पावणारी संस्कृती अशा पद्धतीने डॉक्युमेंटरी थ्रू ती संवर्धित व्हायला हवी आणि त्याचा जो एसेन्स आहे आपल्या संस्कृतीचा, तो कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा. माणसाला आगीचा शोध लागला आणि त्याच्या उत्क्रांतीची गाथा उभी राहिली. हा क्षण कुणकेरीच्या आगीच्या रोमटात आपल्याला अनुभवायला मिळतो. ज्या वेगानं डोंगरातून आग घेऊन माणसं धावत येतात आणि ती त्या हुड्याभोवती फिरतात, धावतात, ते जे आगीचं रोंबाट आहे. यावर्षी त्या रोमटात स्वतः मी सहभागी झालो होतो आणि ही वाईब अनुभवली. आंबेगटा पेल्यानं
अशाच प्रकारचे आगीचे खेळ, आगीचं रोंबाट आपल्याला बघायला मिळतं. शेणी उज्जो म्हणून एक खेळ आहे, तो बघायला मिळतो. गोव्यामध्ये वीरभद्र असेल किंवा घोडेमोडणी होते, त्यानंतर गडे उत्सव होतात. ही स्पिरिच्युअल एनर्जी घेऊन देवाचे अवतार साधारणपणे 100 फूट उंच सागवानी हुड्यावरती चढतात. तोही हुडोत्सवाचा कुणकेरीचा जो एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे, डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण आहे. शिगमो हा खऱ्या अर्थानं इयर एंड आहे, कारण हा ऋतूमधला बदल आहे. शिशिर ऋतू जेव्हा झाडं त्यांची पानं गाळतात आणि वसंत ऋतू जेव्हा फुलांचा बहर येतो झाडांना आणि आता चैत्रात पालवी फुलणार आहे, तर एका प्रकारे निसर्गसुद्धा नवचैतन्य घेऊन येतो आहे. एक नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि त्यामुळे आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे, आपल्यातली जी वाईट गोष्टी आहेत, त्या इथेच झटकून द्यायच्या आहेत. आपली ही एनर्जी रिलीज करण्यासाठी आम्ही रोंबाट मारतो. ह्याच्यामध्ये जे ढोल आहेत, ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या म्हणजे घुमट आहे, अशी जी वाद्य आहेत, ती सगळी इंडिजिनस हेरिटेज वाद्य आहेत, की ज्याच्यातून आपण एक वेगळी वाईब एक्सप्लोर करतो. शिगम्याचं रोंबाट झालं की दुसऱ्या दिवशी गावात न्हावण दिलं जातं, देवाचं तीर्थ दिलं जातं. नव्या वर्षात एक नवी स्पिरिच्युअल एनर्जी घेऊन जगण्यासाठीचं एक आध्यात्मिक ऊर्जेचा सोर्स आहे. मित्रांनो, हे तीर्थ म्हणजे काय असतं? तर आपण हे कोकण पट्ट्यात या सह्याद्रीत राहणारे माणसं गिरीच्या मस्तकातून वाहणारी गंगा म्हणतो ना, त्या जंगलातल्या झऱ्यांचं हे पाणी असतं. नैसर्गिक झऱ्यांचं गाव, द विलेज ऑफ पेरेनियल स्ट्रीम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सह्याद्रीच्या कुशीतल्या झोळुंबे गावाची ही स्पिरिच्युअल वर्शिपिंग न्हावणाच्या रूपात आपल्याला अनुभवता येते. ही संस्कृती आपण जपायला हवी, पण त्याच्यासाठी आपल्याला आधी जीवनशैली जपायला हवी आणि जीवनशैली जपण्यासाठी निसर्ग जपायला हवा. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण सेलिब्रेट करतो. हे ऋतू आहेत, ही पंचमहाभूतं आहेत. म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर होळीला वापरण्यात जाणाऱ्या जी झाडं आहेत, म्हणजे आपण झाडं वापरतो, त्याच्यामध्ये रायवळ आंबा आमच्या देवाला लागतो, हापूस चालत नाही, सगळी इंडिजिनस झाडं लागतात, फणस लागतो, त्याच्यानंतर भेडले माड लागतो, कोकम लागतं, सुपारी लागतं. ह्या सगळ्या इथल्या निसर्गाचा भाग आहे आणि ते आधी आपण जपायला हवं सेलिब्रेट करताना. इथे होळीमध्ये जे आपण फ्लॉवर्स वेगवेगळे वापरतो, ते सगळी इंडिजिनस फ्लॉवर्स आहेत. सुरंगी असेल, आबोली असेल, बकुळा असेल, उक्षी असेल, नागचाफा असेल किंवा सीता अशोक असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आजूबाजूच्या निसर्गातून आपल्याला मिळत असतात. आपलं फूड कल्चर बघा, यातही सगळ्या गोष्टी या निसर्गातून आलेल्या आहेत. आपण बऱ्याचशा ठिकाणी आत्ता मी बघतो की होळीला झाड पटकन मिळत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे शेणी उज्जो होतात, शेणी जाळण्याचे प्रकार होतात, त्या ठिकाणी आपल्याला घोऱ्याही मिळत नाही, कारण बैल कमी झालेत, लोकांची शेती कमी झालेली आहेत, शेण मिळत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय पुढच्या पिढीला दाखवणार आहे? प्लास्टिकच्या होळ्या उभ्या करणार आहोत का? गंमत नाही. ह्याला कुठेतरी सिरियसली घेण्याची गरज आहे. देवराया तोडून तिकडे मंदिरं उभारण्याचे प्रकार सुरू आहेत. मंदिरांचे जीर्णोद्धार करताना ज्या देवाला रायवळचं आंब्याचंच पान चालतं, त्याला कसे मार्बल चालतात राजस्थानी, आणि कशा पद्धतीने ते कटर लावून ह्या गोष्टी उभ्या राहतात आणि JCB लावून डोंगर पोखरून तिथे मंदिरं उभी करतात, देवराया संपवतात. तर कुठेतरी हा निसर्गाला वर्शिप करण्याचा जो उत्सव आहे, तो सेलिब्रेट करताना आपल्याला आधी निसर्गातला देव जो आहे तो समजून घ्यायला हवा. आणि मित्रांनो, म्हणूनच आम्ही असा एक प्रयत्न करतो, एक स्पिरिच्युअल वर्ल्ड ऑफ सॅक्रेड ट्रीज नावाचा इव्हेंट आपण या महिन्यामध्ये घेतो 11 आणि 12 तारीखला. एक्सपिरियन्स बाय कम्युनिटीच्या रानमानुषा स्पिरिच्युअल वर्ल्ड ऑफ सॅक्रेड ट्रीज या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही रजिस्टर होऊ शकता आणि अशा पद्धतीने निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गातला देव तुम्ही आमच्यासोबत अनुभवू शकता. हे शिमग्याचे सुंदर फुटेजेस ज्यांनी कॅप्चर केलेत, त्या सगळे व्हिडिओग्राफर्स मित्रांना याचं क्रेडिट जातं. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या पेजेसचे लिंक दिले आहे, त्यांनाही तुम्ही फॉलो करू शकता आणि अशा छान छान कोकणातल्या सुंदर गोष्टी तुम्ही घर बसल्या तुमच्या डोळ्यांनी बघू शकता.